जालन्यातील लक्कडकोट येथील जमीन वादाने पेटले रान. जयश्री कटके यांच्याकडून पोलीस व राजकारण्यांवर गंभीर आरोप. आज दिनांक 11 शनिवारी रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या लक्कडकोट चौकातील एका जमिनीच्या वादावरून आता मोठा संघर्ष उभा ठाकला आहे. ही जमीन कायदेशीररित्या आपलीच असतानाही काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी तेथील फलक आणि बॅनरची तोडफोड केली असून यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप संजय कटके यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रसंगी जयश्री कटके यांना अश्रू अनावर झाले असून त्यांनी आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचंही सांगितलं. नेमका प्रकार काय? लक्कडकोट चौकातील संबंधित जमीन जयश्री कटके यांनी खरेदी केलेली असून भूमी अभिलेख कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंतच्या सर्व शासकीय कागदपत्रांवर मालक आणि कब्जेदार म्हणून त्यांचेच नाव आहे. PR कार्डवरही त्यांचीच नोंद आहे. असं असतानाही शुक्रवारी दिनांक 10 रोजी काही समाजकंटकांनी या जागेवरील गेटचे बोर्ड तोडले आणि बॅनर फाडून टाकले. हा सर्व प्रकार सुनील राठी व अनिल मालपानी यांच्या सांगण्यावरून सुरू असल्याचा आरोप कटके यांनी केला आहे. उच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न. पत्रकार परिषदेत माहिती देताना संजय कटके म्हणाले की जालना तहसीलदारांच्या आदेशाला सुनील राठी व अनिल मालपानी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायालयात आपला ताबा सिद्ध करण्यासाठी सुनील राठी व अनिल मालपानी हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मदतीने या जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचा या जागेवर 1974 पासून ताबा आहे. अगदी लाईट बिल सुद्धा आमच्याच नावे आहे. सर्व चौकशीत ही जागा आमचीच असल्याचं स्पष्ट झालं असतानाही न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. पोलीस प्रशासन आणि राजकीय दबावाचा आरोप. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. या तोडफोडीबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देऊनही पोलिसांनी अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. यात एका बड्या राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असून त्या व्यक्तीकडून कटके कुटुंबाला धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका राजकीय व्यक्तीने मालपानी यांना 3 कोटी रुपये द्या म्हणजे जमीन तुमचीच राहील असा प्रस्ताव दिल्याचं धक्कादायक विधानही यावेळी करण्यात आलं. जयश्री कटके यांना अश्रू अनावर. पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या जयश्री कटके अत्यंत भावूक झाल्या होत्या. मी माझ्या आयुष्यभराची पुंजी आणि माझ्या लग्न झालेल्या मुलींचे दागदागिने विकून ही जमीन खरेदी केली आहे. आता गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून मला, माझ्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याचा धोका निर्माण झाला आहे, असं सांगताना त्यांना रडू कोसळलं. न्याय हक्कासाठी लढत असताना प्रशासन आणि राजकारणी एकत्र येऊन छळ करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लक्कडकोट चौकातील या जमिनीच्या वादामुळे जालन्यात सध्या तणावाचं वातावरण असून आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमची समस्या अशी साहेब की लक्कडकोट चौकामध्ये आम्ही खरेदी केलेली जे की त्या वारसदारांना मान्य न्यायालयाने त्यांना ती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केलेली आहे. त्यांच्यानंतर त्यांच्याकडून आम्ही खरेदी केली. आम्ही खरेदी केल्यानंतर आज रोजी आमचे नावं PR काढलं आहे आणि वारसदारांचे सगळ्यांचे नावं कोर्टाच्या आदेशासहित PR काढलं आहेत. आम्ही PR काढला 5 प्रॉपर्टी आम्ही खरेदी केलेले आहे. 5ही रजिस्टर 5ही खरेदी खत आमचे आहेत. आणि सुनील राठी आणि अनिल मालपानी, हा अनिल मालपानी यांनी ज्याच्याकडून घेतली त्रिभुवनदास गुरव, हा कधी मालमत्ता पत्रिकेवर त्याचं PR काढला कधी नावच नव्हतं. बोगस रजिस्ट्री करून घेतलेली. त्याच्या रजिस्ट्रीला आम्ही चॅलेंज केलेलं आहे. अनिल मालपानीने त्याला जे राठीला रजिस्ट्री करून दिली ती रजिस्ट्री त्यांनी 1ही रुपया त्याला न देता 90 लाख रुपयाचे पूर्ण चेक बाउन्स झालेत. ते बाउन्स झाल्यानंतर ते चेकने मालपानीने त्याची रजिस्ट्री रद्द करण्यासाठी कोर्टात दाखल केलाय आणि दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्यामध्ये आम्ही पार्टी ऍड झालो. आम्ही पार्टी ऍड झाल्यानंतर आम्हाला पार्टी ऍड का केलं म्हणून त्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन स्टे घेतलाय. हे सगळं प्रकरण असताना आणि पोलीस प्रशासनाला आणि म्हणजे जिल्हा अधीक्षक जालन्याचे, संभाजीनगरचे डेप्टी डायरेक्टर, मंत्रालय हे सगळे निकाल आमच्या बाजूने आहेत. तहसीलदार मॅडमचा निकाल आमच्या बाजूने आहे. ताबा सुरुवातीपासून 1974 पासूनचा आमच्याच मालकाचा होता. आम्ही ज्यांच्याकडून घेतली त्यांचाच होता. आजपर्यंत राठी आणि मालपानीला कधीही ताबा मिळालेला नाही आणि त्या ताब्याची कारवाई आज सुद्धा कोर्टामध्ये न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. ते पेंडिंग असताना त्यांना फक्त आता तहसीलदार मॅडमचा जो आदेश झालेला आहे त्या आदेशाला त्यांना हायकोर्टामध्ये त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. त्याच्यावर तात्पुरती स्थगिती मिळाली. त्यांना हायकोर्टाला हे दाखवायचंय की ताबा सुरुवातीपासून आमचाच आहे म्हणून हे सगळं काल सकाळपासून गुंड लोकांना पाठवून आमच्या नावाचं बोर्ड तोडलं, गेट तोडलं, आतमध्ये इथून सगळी नासधूस केली आणि सतत म्हणजे टॉर्चरिंग करणं. कधी आमच्या जीवाला धोका आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला 3 अर्ज दिलेले कंटिन्यू. पोलीस प्रशासनाचे हे माझे अर्ज आहेत. माहिती अधिकारामध्ये अर्ज दिले त्यांना पोलीस प्रशासनाला. हे अर्ज आहे, हे त्यांचे रिसिव्ड आहे.
ही त्यांची रिसिव्ह आहे. आम्हाला पोलीस प्रशासनाकडून कुठलीही मदत होत नाही. पोलीस कर्मचारी इथं येतात 1 मिनिटासाठी, ते सगळं झाल्यानंतर ते निघून जातात. अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो किंवा सर आमचे, तर ते म्हणतात की सिव्हिल मॅटर आहे, आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु एखाद्याच्या जीवितावर जर बेतलेला असेल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने तिथं गार्ड नेमला पाहिजे किंवा पोलिसांनी त्या लोकांना समज दिली पाहिजे, प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजे. तर ते म्हणतात आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे, आम्ही वैतागून गेलो, आम्ही दोघंच आहोत इथं. आणि कमीत कमी 100 ते 125 ते 150 पोरं इथं रात्री जमलेले असतात. रात्री सुद्धा आम्ही दोघं नवरा बायको या ठिकाणी होतो. आणि ही प्रॉपर्टी आमची मालकी हक्काची आहे. याच्यामध्ये मागच्या वेळेस आम्ही गोरंट्याल साहेबांकडे गेलो होतो. गोरंट्याल साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही आमच्या प्रकरणामध्ये तहसीलदार मॅडमला फोन केला होता, तुम्ही आमचं प्रकरण थांबवलेलं, आमचं प्रकरण खरं आहे. ते म्हणले की मला तुमचे पेपर बघू द्या. मी माझे पेपर नेऊन त्यांना दिले. त्यांनी त्यांच्या वकिलाला अभ्यास करायला सांगितलं. त्यांच्या वकिलांनी त्यांना सांगितलं की हे सगळे पेपर कटकेच्या फेवरमध्ये आहेत, राठी इथून संपलेलं आहे, मालपणीचं काही नाही, राठीचं काही नाही. त्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही. आम्ही जाऊन, माझे मिसेस 5 मिनिटं त्यांच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवून रडत होती. ते सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे आहेत. प्रत्येक वेळी आम्ही त्यांना गेलो त्यांच्या दारामध्ये, त्यांनी आम्हाला झिडकारलं, त्यांना झिडक्या दिल्या. मला म्हणतात की तुझ्या बापावर माझे उपकार आहे, तुझ्या खानदानावर माझे उपकार आहे, आणि राठीला 3 करोड रुपये द्या. साहेब आम्ही आमची अख्खी आयुष्याची कमाई प्रॉपर्टी पूर्ण विकून ही प्रॉपर्टी आम्ही खरेदी केलेली आहे. आणि या खरेदी केलेल्या जागेवर आता राठी हा भुरटा माणूस आहे, याच्याजवळ कुठलाही बेस नाही. याची रजिस्ट्री सुद्धा कोर्टामध्ये चॅलेंज झालेली. ते रजिस्ट्री रजिस्ट्री तर झालेली, परंतु तहसीलदारच्या आदेशाला सुद्धा त्यांनी खोटं आश्वासित केलेलं आहे हायकोर्टामध्ये. आणि खोटा न्याय मिळवण्यासाठी तो ताबा आमचा आहे म्हणून आज ही प्रोसिजर चालू आहे. आता आपण लाईव्ह बघा, आम्ही आमच्या जागेवर उभा आहोत. आमच्या जागेचा ताबा आणखीन गेलेला नाहीये, परंतु ताबा घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आता लोकांनी बोर्ड फाडला आमचा, आणि इथून इथले मीटर सुद्धा माझ्या नावचं आहे, बोर्ड आमचं आहे, इथं सगळं ताबा आमचा आहे. आजपर्यंतचा टॅक्स आम्ही भरतो, आजपर्यंत येणे परमिशन आमच्या नावचं आहे. माझ्या मिसेसची अख्ख्या आयुष्यभराची कमाई आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर आहे. आणि सतत तिला टॉर्चरिंग केलं जातंय. आणि आम्ही दोघं असल्यानंतर आम्ही दहशतीमध्ये आहोत. आमच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं. त्याच्यासाठी आमची मागणी आता आहे की पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. जे इथं गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे सुपारी घेऊन जे ताबे करायचा प्रयत्न करतात, हे आम्हाला 25 लाख दिले, आम्हाला तुम्ही 50 द्या असं म्हणतात. आम्ही त्यांना विचारलं की तुमची अडचण काय, तुम्हाला काय पाहिजे. तर आम्हाला पुढच्या माणसाने 25 लाख रुपये दिलेले राठीने मालपाने, आणि ते गोरंट्याल साहेबांच्या माध्यमातून दिलेले, असं त्यांचं म्हणणं. आता याच्यामध्ये आणखीन कोण भाजपचे नेते आहेत काय ते मला नाही माहिती, परंतु मी सर्वांच्या दारोदारी गेलो, सर्वांच्या पाया पडले, त्यांना सांगितलं, सर्वांना माझे पेपर दाखवले, सत्यता दाखवली, पण कोणीही आमच्या याला आम्हाला साथ देत नाही. कारण ते पैसेवाला माणूस आहे म्हणून, त्याच्यामुळे तो व्यापारी आहे म्हणून त्याचे सगळे साथ देतात. आणि कुठल्याही स्तराला आमच्या मी नावानिशी पोलीस स्टेशनला जे अर्ज दिले, आमच्या जीवाला कोणाकोणाच्या जीवापासून कोणापासून धोका आहे हे सुद्धा पोलीस प्रशासनाला आम्ही वारंवार कळवलेलं आहे. परंतु कुठलंही आम्हाला पोलीस प्रशासनाकडून साहेबांचं नाव घेतल्यामुळे आम्हाला त्यांनी गुंड पाठवून मारून टाकू शकतात. याला आम्ही जर मेलो, आम्हाला जर काही झालं तर सर्व. आणि तुम्हाला सांगतो, आता सत्ताधारी पक्षामध्ये आहेत ते, त्याच्यामुळे आता माझं स्वतःचं काय, कुठलंही माझ्या मिसेसचं, माझ्या मुलाचं कुठल्याही प्रकारे हत्या होऊ शकते, कुठलीही जीवितहानी होऊ शकते, रात्री बेरात्री मारहाण होऊ शकते. काही जरी झालं तरी याला हेच लोक जबाबदार राहणार. आणि इथं हे महेंद्र रत्न पारखे, विजय पवार, परत महेंद्र रत्न पारखे, विजय यांनी हे सुपारी घेतलेली. ते आम्हाला कालपासून म्हणतात की आम्ही 25 लाख सुपारी घेतलेली आहे आणि तुम्ही आम्हाला जर त्याचे डबल पैसे देत असेल तर आम्ही ताबा सोडतो. आमची परिस्थिती पैसे देण्याची नाही, कारण आम्ही आमच्या अख्ख्या आयुष्याची प्रॉपर्टी विकून आमच्या मुलाच्या भवितव्यासाठी ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे. तर आम्हाला पत्रकार बांधवांना आम्हाला विनंती करायची की आपण हे जनतेमध्ये कळू द्या की गावामध्ये काय वातावरण चालू आहे आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही करतो. आणि सगळे मंत्रालय, डेप्युटी डायरेक्टर, SLR सगळे 4 डिसिजन माझ्या बाजून, 5वा डिसिजन तहसीलदार मॅडमचा तो आमच्याच बाजूने. नमस्कार, मी जयश्री संजय कटके. ह्या लकडकोट एरियातली 10 5ची रजिस्टर माझ्या नावाने झालेले आहे.
ज्या की न्यायालयाच्या हिशोबाने आलेल्या आहेत. मी सुशिक्षित महिला असून माझं MA सोशियोलॉजी झालेलं आहे. त्याच्यामुळं मला सगळं कागदपत्र वाचून मी सगळ्या प्रॉपर्टी खरेदी केलेल्या आहे. त्याच्यामध्ये जेव्हा गोरंट्याल साहेबांनी सांगितलं होतं की ह्या प्रॉपर्टी ही खोटी आहे, मग ही तपासण्यासाठी कलेक्टर साहेबांनी एक समिती नेमली होती. त्या समितीमध्ये कलेक्टर साहेबांचं एक निवेदन देण्यात आलं. म्हस्के साहेबांनी दिलं, TLR म्हस्केने दिलं की ही सगळी प्रॉपर्टी जयश्री संजय कटकेची आहे, त्याच्यामध्ये राठीचा कोणताही संबंध नाही, असं त्या समितीचा तो कागद तुम्हाला मिळून जाईल. आणि आम्ही गोरंट्याल साहेबांकडे वारंवार गेल्याने आम्हाला त्यांनी अपमानित करून बाहेर पाठवलंय. आम्हाला गोरंट्याल साहेब म्हणतात 3 करोड रुपये त्याला द्या. आम्ही कुठून देणार? मी माझ्या सगळ्या प्रॉपर्टी विकून, माझ्या लेकरांचं लग्न झालेल्या पोरींचं सोनं नाणं विकून मी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. आणि ते म्हणतात तुमची लायकी आहे का की तुम्ही रोडावरची प्रॉपर्टी विकत घेऊ शकता? म्हणजे हा कोणत्या प्रकारचा अन्याय माझ्यावर होतोय? तर प्लीज, आणि आम्ही प्रशासनाला पण विनंती करतोय. प्रशासन म्हणताय सिव्हिल मध्ये आम्ही कसं काय येऊ शकतो, पण सिव्हिल मध्ये गुंडे थोडी पाठवू शकतात. सिव्हिल मध्ये राठी आला असता तर ती गोष्ट वेगळी होती ना. गुंडे पाठवून आम्हाला दहशती खाली मध्ये आम्ही राहतो इथं. ठीक आहे, ते गुंडे काय करतायत? नुकसान करतायत. आम्हाला त्यांनी काही नाही केलं, पण नुकसान करतायत. इकडचं माझा बोर्ड आता फाडला, माझं सगळं माझ्या मालाची नासधूस चालू आहे. मी फरशा लावत होते माझ्या जागेवर. 1974 पासून ही जागा माझ्या ताब्यात आहे. तरी पण प्रशासनाने माझी साईड घेतली पाहिजे. आणि मला विनंती आहे प्रशासनाला की माझ्याबद्दल ते प्रशासनाने विचार केला पाहिजे. माझे कागदपत्र बघितलेले, माझं सगळं बघितलेले. माझे भाजप नेते मोदी म्हणतात महिला का आदर करो. हे कोणत्या टाईप का आदर आहे मोदीजी? गृहमंत्री साहेब, हे काय चालू आहे तुमच्या काळामध्ये? महिलेवर अत्याचार, फक्त अत्याचार. मी फार सगळ्या ह्याच्याने परेशान झाली आहे. मला इतका त्रास होते. मला कधीही काही होऊ शकतं. हे नेते लोक माझा मर्डर करू शकतात, माझ्या नवऱ्याला मारू शकतात. माझ्या नवऱ्याची गोरंट्याल साहेबांनी नोकरी पण घालवली होती. 2023 मध्ये जेव्हा 145 झाला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, त्यांच्या एक तुम्ही क्लिप काढा. गोरंट्याल म्हणले होते की मी तुमच्या मारवाडी लोकांना सगळ्यांना स्पीकर मध्ये बोललेले आहेत की मी संजय कटके, जयश्री कटकेच्या ताब्यातली जागा मी राठीला देणार आहे. ही कोणत्या प्रकारची गुंडागर्दी करता गोरंट्याल साहेब? तुम्हाला शोभत नाही. आम्ही सर्वसामान्य आहे. आमच्या तुम्ही का नादी लागलेले? आम्हाला प्लीज त्रास नका देऊ. आम्ही फार मानसिकता आमची खराब झालेली आहे. मी साहेब सकाळपासून पाण्याचा कण घेत नाहीये. मी आता यानंतर उपोषणाला बसणार आहे. तुम्ही बघा मी जिवंत राहील का नाही राहील मला माहिती नाही, पण हे सगळे इथे जेवढे गुंड बसलेले आहेत तेवढे त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत. आणि पुन्हा जे सगळे काही प्रशासन माझ्या मरणाला जबाबदार राहणार आहे, माझ्या नवऱ्याच्या, माझ्या मुलाच्या. प्लीज आम्हाला त्रास नका देऊ. आम्ही मंत्रालयापर्यंत जिंकलेलो आहे. आमचे कागदपत्र खोटे असेल तर आम्हाला पब्लिकने एका शब्दात जरी बोललं तरी आम्ही बाहेर निघून जाऊ. प्लीज आम्हाला आमच्यावर दया करा. आम्हाला त्रास देऊ नका.